Maharashtra government has hiked the ready reckoner rates by an average of 1.74% across the state. Ready reckoner rates, market rates set by the government. मुंबईतील रेडी रेकनरच्या दरात सरसकट वाढ होणार. रेडी रेकनरचे दर रेडी रेकनर रेट तो मार्केट रेट नसतो, तो नेगोशिएबल नसतो, तो असतो रेडी रेकनर रेट. तर रेडी रेकनरच्या दरामध्ये सरासरी 4.39% वाढ झाली. नमस्कार. प्रॉपर्टी खरेदी करताना त्याचा एक दर असतो जो तुमची स्टॅम्प ड्युटी ठरवतो, व्हॅल्युएशन ठरवतो आणि अनेक वेळेला पूर्ण व्यवहाराची संपूर्ण दिशाही बदलतो. तो मार्केट रेट नसतो, तो नेगोशिएबल नसतो, तो असतो रेडी रेकनर रेट. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये रेडी रेकनर रेट म्हणजे काय हे बघूया. तर अनेक लोक रेडी रेकनर रेटला मार्केट प्राइस समजतात, पण रेडी रेकनर रेट ही सरकारने केलेली एक व्हॅल्युएशन सिस्टम आहे. चला तर मग ती काय आहे हे आपण जाणून घेऊ. रेडी रेकनर रेट म्हणजे काय, तर रेडी रेकनर रेटला ASR म्हणजेच अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स असं म्हटलं जातं. तर हे काय असतं, तर ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टीजचे मूल्य दर दिलेले असतात. हे साधारणतः दरवर्षी अपडेट केले जातात आणि म्हणूनच याला अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स असं म्हटलं जातं. तर याचा अर्थ काय, तर सरकार दरवर्षी प्रॉपर्टीच्या व्हॅल्युएशनसाठी एक रेफरन्स व्हॅल्यू ठरवते आणि ही प्रत्येक व्यवहारासाठी एक आधार म्हणून वापरली जाते. तर रेडी रेकनर रेट वापरण्याचे नेमके प्रयोजन काय असते, तर रेडी रेकनर रेटचा उपयोग हा वेगवेगळ्या व्यवहारासाठी आणि कामांसाठी केला जातो. जसे की एखादा प्रॉपर्टीचा खरेदी विक्री व्यवहार झाला असेल तर तो व्यवहार दुय्यम निबंधकाकडे नोंदवावा लागतो. त्यावेळी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते आणि ही स्टॅम्प ड्युटी किती भरावी ते ठरवण्यासाठी रेडी रेकनर रेटचा संदर्भ घेतला जातो. तसेच बांधकाम प्रीमियम किती भरायचा, डेव्हलपमेंट चार्ज किती भरायचा, ह्या कामांचा प्रीमियम ठरवण्यासाठी रेडी रेकनरचा संदर्भ घेतला जातो. तसेच प्रॉपर्टीजचा व्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यांकन करण्यासाठी देखीलही रेडी रेकनर रेटचा वापर केला जातो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रेडी रेकनर रेटचा वापर कुठे कुठे केला जातो, तर स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी, प्रीमियम भरण्यासाठी, डेव्हलपमेंट चार्ज भरण्यासाठी, तसेच व्हॅल्युएशनसाठी रेफरन्स म्हणून रेडी रेकनरचा वापर केला जातो. नवीन रेडी रेकनर रेट कधीपासून लागू होतो, तर हा दर प्रत्येक वर्षी 1 एप्रिलपासून लागू होतो. थोडक्यात नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले की प्रॉपर्टीजचे सरकारी दर सुद्धा बदलतात. केवळ रेडी रेकनर रेटवर व्हॅल्युएशन करणे योग्य आहे का, तुम्हाला काय वाटतं? व्हिडिओ पॉज करा आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. नाही, मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन व्हॅल्युएशन करणे आवश्यक असते, पण हा मुद्दा सर्वात जास्त दुर्लक्षित केला जातो. फक्त रेडी रेकनर पाहून व्हॅल्युएशन करणे प्रत्येक वेळेला उपयोगी ठरते तसं नाही, तर त्यासाठी चालू बाजार भाव व त्याचे गाईडलाईन्स बघणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असते. अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स आणि मार्गदर्शक सूचना ऑनलाईन कुठे उपलब्ध आहेत, तर ही खाली लिंक दिलेली आहे. त्यावर ऑनलाईन सर्व्हिसेसच्या अंतर्गत EASR आणि पब्लिकेशन्समध्ये ASR गाईडलाईन्स उपलब्ध आहेत. म्हणूनच प्रॉपर्टी खरेदी विक्री आणि व्हॅल्युएशन करताना फक्त मार्केट रेटवर विश्वास ठेवू नका आणि फक्त रेडी रेकनरवरही अवलंबून राहू नका. प्रणाली समजून घ्या, रेफरन्स आणि रिअलिटी यामधला फरक ओळखा, कारण प्रॉपर्टी व्यवहार करताना अर्धवट माहिती असणे ही सगळ्यात मोठी आणि महागडी चूक ठरू शकते. आणि म्हणूनच याबद्दल आणि अशा विषयांबद्दल तुम्हाला अजून काहीही माहिती हवी असेल तर सँक्शनवाल्याला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.